नमस्कार. मी श्रीरंजन आवटे. तुमच्या पोरानं 10 लाख रुपये तुमच्याकडनं घेतले आणि बाहेर जाऊन तो उधळून आला. कसेही पैसे ते खर्च केले, पैशाचा चुराडा केला. तर तो पोरगा जेव्हा घरी येईल तेव्हा तुम्ही त्याला काय बोलाल? ए रे शोनुल्या, ए रे गोडुल्या, कसा आहेस तू, बरा आहेस ना, असं विचाराल की त्याला धोपटाल? हे वेगळं तुम्हाला मी सांगायची गरज नाही. पण आपल्या अशाच हजारो कोटींचा चुराडा झाला असेल तर काय करायचं? म्हणजे तुम्हाला काय झालं ते सांगतो. लाडकी बहीण योजना, या योजनेचा घोटाळा आता समोर आलेला आहे. ही लाडकी बहीण योजना तुम्हाला आठवते का? म्हणजे तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाषणं की मीच तुमचा लाडका भाऊ आहे वगैरे वगैरे. फूलों का तारों का सबका कहना है, 1,500 में मेरी बहना है. 1,500 बहिणींची मतं, स्त्रियांची मतं लुटण्याची, त्याच्यावर दरोडा टाकण्याची ही ऑफिशियल लीगली अशा प्रकारे तयार केलेली योजना. तो दरोडा टाकला गेला आणि आपल्याला माहिती आहे महायुती सरकारनं प्रचंड बहुमत हे मिळवलं बरं का. आणि आपल्याला माहिती आहे गेल्या 1.5 वर्षामध्ये सुद्धा आपण पाहतोय की अशाच प्रकारे अनेक महिलांना हा जो लाभ आहे 1,500 रुपये दर महिन्याला त्यांच्या अकाउंटला येतात. पण आता ह्या अकाउंटमध्ये, या सगळ्या योजनेमध्ये प्रचंड मोठा घोटाळा समोर आलेला आहे. त्यातल्या मी 3च गोष्टी तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय नेमकं घडलंय. पहिला मुद्दा, या योजनेमधून आता 92 लाख स्त्रिया वगळण्यात आलेल्या आहेत. त्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. पूर्वी होत्या किती स्त्रिया? 2,40,00,000. त्यातल्या 92 लाख. हा आकडा होतो 38% इतका. म्हणजे साधारणपणे दर 5 व्यक्तींमागं 2 व्यक्ती ह्या बोगस होत्या, खोट्या होत्या. 5 व्यक्तींमागे 2 व्यक्ती. तुम्ही प्रमाण लक्षात घ्या. मग आता हे कसं काय कळलं सरकारला की बाबा ह्या महिला ह्या अपात्र आहेत? तर पहिला मुद्दा म्हणजे केवायसी. केवायसी म्हणजे माहिती तुम्हाला, नो युअर कस्टमर. हे केल्यानंतर लक्षात आलं की अरे या महिला अपात्रच आहेत, त्यांनी हे पूर्णच केलेलं नाही. मग अगोदर काय केलं होतं त्यांना? अगोदर त्यांना पैसे कसे दिले गेले? कारण आम्हाला मतं हवी होती. एवढंच कशाला, काही जणांचे उत्पन्न जास्त आहे, उत्पन्नाची मर्यादा ओलांडली आहे म्हणून त्या स्त्रियांना आता अपात्र ठरवलं. मग त्यांचं उत्पन्न अगोदर माहिती नव्हतं? आपण निवडणूक जिंकायची होती. वोट चुराना गंदा है पर धंदा है पर गंदा है वगैरे वगैरे. हे तर काय, ऐसा है भाई, सब कुछ चलता है. त्यामुळे अशा प्रकारे गोष्टी केल्या गेल्या. हे तर सोडून द्या. सगळ्यात कहर म्हणजे, सगळ्यात कळस म्हणजे काही लाडक्या बहिणी चक्क पुरुष आहेत. आणि ह्या किती आहेत माहिती आहे? 1 नाही 2 नाही, 29,000 पुरुष म्हणजे भाऊ, लाडके भाऊ ह्याच बहिणी आहेत. हे खरं म्हणजे महायुती सरकारनं म्हणायला पाहिजे आम्ही स्त्री पुरुष भेदभाव काही मानत नाही, आम्ही सगळ्यांना लाभ देतो, जो जे वांछिल तो ते लाहो, असं आमचं सगळं आहे. टाळ्या टाळ्या टाळ्या, थाळ्या थाळ्या थाळ्या, सगळं काही वाजवा पण आपले 12 वाजलेत हे लक्षात घ्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो या लाडक्या बहीण योजनेच्या अनुषंगानं फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तो आहे 3,541 कोटी. हा हिशोबच लागत नाही. बरं हे कोण म्हणतंय? मी म्हणतोय का? नाही. काँग्रेस म्हणतंय का? नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणते का? नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणते का? नाही. कुठले अर्बन नक्सल म्हणतायत का? राष्ट्रद्रोही, देशद्रोही म्हणतायत का? नाही. हे म्हणताय चक्क कॅग, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल, म्हणजे लेखापरीक्षण करणारी, सरकारी खर्चाचा हिशोब मांडणारी संवैधानिक संस्था. तिनं असं म्हटलेलं आहे की हे जे 3,541 कोटी आहेत त्याचा हिशोबच लागत नाही. सांग एकनाथ, पैसे गेले कुठे रे? अशी सगळी आपली आत्ताची अवस्था आहे. त्यामुळे 3,500 कोटींचा हिशोब लागत नाही. हे संवैधानिक संस्था म्हणते, मी नाही.
तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मग हे जे अपात्र लोक होते ते किती मोठे आहेत बघा तुम्ही, 92 लाख, आणि त्यांना इतका काळ म्हणजे ते पात्र नसताना त्यांना असे पैसे दिले गेले, दर महिना 1,500 रुपये दिले गेले. हा आकडा एकूण किती होतो तुम्हाला कल्पना आहे? हा आकडा होतो 14,000 कोटी. इतकी मोठी रक्कम आहे. 14,000 कोटी म्हणजे त्याच्यामध्ये आरोग्याचं किंवा शिक्षणाचं बजेट भागू शकतं, एवढा मोठा तो आकडा आहे. एवढा प्रचंड मोठा, ज्याला म्हणता येईल की पैशाचा चुराडा हा या सरकारनं केलेला आहे. पूर्वी तुम्हाला आठवत असेल म्हणजे कोणी एकेकाळी कॅगचा रिपोर्ट आला की नाही की मंत्री संत्री वगैरे राजीनामा द्यायचे, असा एक काळ होता, फार फार पूर्वीचा काळ. म्हणजे कॉमनवेल्थ घोटाळा झाला, आपल्याला कल्पना आहे की कलमाडींनी राजीनामा दिला, त्यांना तुरुंगात सुद्धा जायला लागलं. लालू प्रसाद यादव असतील किंवा ए राजा असेल, त्यांचे परत न्यायालयात निकाल काय आले ते सोडून द्या. पण असं पूर्वी व्हायचं, आता काही होतच नाही. 14,000 कोटी हे जेव्हा जातात तेव्हाच तुमच्याकडे नोकऱ्या नसतात, भरती नसते, शिक्षक नसतात, वैद्यकीय अधिकारी नसतात, पायाभूत सुविधा नसतात, सगळी अनागोंदी. कारण तिजोरीत पूर्ण खडखडाट आहे, पैसे कसेही वाटलेले आहेत. हा खरं म्हणजे महाघोटाळा आहे. अशा प्रकारचा घोटाळा जेव्हा होतो, खरं म्हणजे जेव्हा ही योजना जाहीर झाली तेव्हाच निवडणूक आयोगानं याच्यावरती आक्षेप घ्यायला होता. आचारसंहितेचा तो भंग होता. पण निवडणूक आयोग आमच्या खिशात, त्यामुळे निवडणूक आयोग आम्ही सांगेल तसं करतो. बरं, याच्या अनुषंगाने लोक न्यायालयात गेले, जनहित याचिका केली, त्यावरती न्यायालयानं धड निर्णय दिला नाही. म्हणजे आता पहा की विरोधक म्हणजे महायुतीला प्रचंड बहुमत आहे, विरोधक अतिशय कमकुवत आहेत, ते काही बोलू शकत नाहीत. न्यायालय न्याय देत नाही. निवडणूक आयोगासारख्या संस्था यांनी हाताशी धरलेल्या आहेत. ईडी सीबीआय वगैरे सोडूनच द्या, सगळ्या संस्था आपल्या ताब्यामध्ये आहेत. माध्यमं सरकारचे गोडवे गात आहेत. अशा वेळेस 3,500 कोटीचा हिशोब लागत नाही आणि 14,000 कोटीचा चुराडा झाला आहे. आता सांगा, मी जे सुरुवातीला म्हटलो पोरांना 10 लाख रुपये घालवले तर तुम्ही काय कराल? आता तर प्रश्न 10 लाखाचा नाही, हजारो कोटींचा आहे. अशा वेळेस आम्ही भारताचे लोक काय करणार? आपण काय करणार? आपण बोलणार की आपण फक्त गप्प बसणार? हाच खरा प्रश्न आहे. मला असं वाटतं की हीच ती वेळ आहे आपण सर्वांनी याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची. तो आवाज उठवण्याचा निर्धार करूयात. मनापासून धन्यवाद. या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.